प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग जगद्गुरु जगन्मान्य संत शिरोमणी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आणि या अभंगातून तुकोबाराय मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर प्रत्येक मानवानं आपल्या जीवनाचं हित नेमकं कसं करावं याविषयी सुंदर मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन करणारे या जगामध्ये अनेक असतात. अगदी कोणाला न विचारता सुद्धा भले भले मार्गदर्शन करीत असतात. विचारायच्या अगोदर सुद्धा सांगण्याची ज्यांची तयारी असते बरं का, असे अनेक लोक आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. कोणी सल्ला विचारत नाही, कोणी मार्गदर्शन विचारत नाही, पण सांगण्याची तयारी असणारी माणसं या जगामध्ये खूप आहेत, खूप आहेत. आणि त्यांचं मार्गदर्शन हे खूप वेगळं असतं. पण संतांनी केलेलं मार्गदर्शन हे सर्वश्रेष्ठ असतं. नाहीतर एखाद्या चौकामध्ये रस्त्यात जर विचारलं ना, रणगावला कसं जायचं, तर सांगणारे असं सरळ सांगावे, नाही असं गेले की जाते तुम्ही. पण ते सांगताना नीट सांगत नाही. ते म्हणतं असं जायचं, तसं जायचं, तिकडं वळायचं, इकडं वळायचं, सगळं सांगतात. न विचारता सुद्धा सांगतं बरं का. अशा सांगणाऱ्या लोकांची जगाला गरज नसते बरं का. पण खरी गरज आहे ती संतांनी केलेल्या मार्गदर्शनाची. म्हणून मार्गदर्शन करणारे संत आहेत आणि त्यातल्या त्यात आजचे संत, मार्गदर्शन करणारे आजचे संत तुकोबाराय आहेत बरं का. नामदेवरायांनी सुद्धा मार्गदर्शन केलं. संत ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा मार्गदर्शन केलं. गोरा कुंभार चोखा मेळांना सुद्धा मार्गदर्शन केलं. पण तुकोबारायांचे मार्गदर्शन करण्याची रीत मात्र वेगळी आहे. बाकीच्या संतांनी पाठीवरून हात फिरवून, डोक्यावरून हात फिरवून, माझ्या बाबा असं नसतं रे असं सांगितलं बरं का. अतिशय प्रेमानं सांगितलं. पण तुकोबारायांची रीत मात्र अशी की सांकन कानाखाली जन्मक सांगायचं बरं का. जे लोक खरोखरच माहीत असून सुद्धा चुकलेत ना, तुका म्हणे आयशा नरा मोजूने माराव्या पैजारा, अशा प्रकारची भूमिका तुकोबारायांची. त्याने कुठं लपवलं नाही, कुठं हातचं राखून ठेवलं नाही आणि काही नाही. जे काय असेल ते स्पष्ट आणि साध्या परखड शब्दामध्ये तुकोबारायांनी सांगितलं. आजच्या अभंगामध्ये सुद्धा तुकोबाराय आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपलं हित कसं करून घ्यावं याची परखड मात्र मांडणी करतात. वारकरी संप्रदायामध्ये सर्वश्रेष्ठ महत्व आहे. आज श्रीमद भगवद गीता जयंती आहे, सर्वात महत्वाचा भाग बरं. आणि या अभंगामध्ये एक उल्लेख येतो की गीता भागवत करुणी श्रवण. गीता हा शब्द आल्यामुळं, गीतेचं वर्णन आल्यामुळं, गीतेचं आपण आपल्या मुखातून वर्णन यावं आणि अनायासे त्याचं पुण्य आजच्या ह्या जीवाला मिळणार असतं. आणि म्हणून ते पुण्य त्या जीवाला मिळावं म्हणून एक प्रयत्न आहे बरं का. गीता गीता जे वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तयार नारा.
जे लोक नुसते गीता गीता म्हणतात ना, वाचायचं तर सोडूनच द्या, नुसतं म्हणतात, त्यांना सुद्धा पुनरावृत्ती होत नाही, त्यांना पुन्हा जन्म मरणाला यावं लागत नाही. एवढंच नव्हे तर भगवद्गीतेचा रोज आपण 700 श्लोक म्हणावं, ते नाही जमलं तर एखादा अध्याय वाचावा, ते नाही जमलं तर एखादा श्लोक तरी वाचावा, आणि एवढंच नव्हे ते नाही जमलं तर अर्धा तरी श्लोक वाचावा, असं आपलं शास्त्र सांगतं बरं का. अर्धा जरी श्लोक वाचला तरी त्याचं पृथ्वी एवढं पुण्य तयार होऊन ते पुण्य त्या जीवाला प्राप्त होतं. आज सगळेच मिळून आपण या मंडपामध्ये बसलोय, याचं कारण असं आहे की आज कीर्तनाच्या माध्यमातून होणारं सगळं पुण्य आपण सौभाग्यवती प्रियंकाताईंना देणार असतो. मग गीता हा शब्दाने निर्माण झालेलं प्रेम किंवा त्या ठिकाणी पुण्य आपण त्यांना देणार असतो. खरोखरच आज सगळ्यांनी कीर्तनामध्ये सामील होऊन ते पुण्य कमवण्याचा प्रयत्न करा. बोलायचं असं की कोणी खोटं म्हणलं नाही पाहिजे. बोलो ऐसे वाणी कोई कहे ना झूठ, और बैठो ऐसी जगह की कोई कहे ना उठ. बसताना असं बसायचं की कोणी आपल्याला उठ म्हटलं नाही पाहिजे. आणि म्हणून कीर्तन नीट ऐका बरं का. दुसरी गोष्ट, आज मार्गशीर्ष महिना आहे, मार्गशीर्ष महिन्यातली एकादशी आहे, आज गीता जयंती आहे, भगवद्गीता जयंती आहे. दुसरं एक कारण असं त्याच्या मागे आहे, भगवद्गीतेमध्ये 10वा अध्याय आहे ज्याचं नाव आहे विभूती योग. त्या विभूती योगामध्ये भगवान श्रीकृष्णाने 75 प्रकारच्या विभूती अर्जुनाला सांगितले. रुद्रामध्ये मी शंकर आहे, जलचरामध्ये मी मगर आहे, साधू संतांमध्ये मी नारद आहे, प्राण्यांमध्ये मी सिंह आहे, मनुष्यामध्ये मी राजा आहे, देवामध्ये विष्णू मी आहे, पांडवांमध्ये अर्जुन मी आहे. अशा प्रकारच्या 75 विभूती सांगितले. ऋतूमध्ये मी वसंत आहे आणि महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष आहे. मासाना मार्गशीर्ष, महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष आहे. म्हणजे या जगामधला जर पहिल्यात सर्वात महत्वाचा आणि पवित्र महिना कोणता असेल ना तर तो मार्गशीर्ष आहे. आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे वर्ष श्राद्ध होत आहे. अवघ्या भारतभर, महाराष्ट्रभर दर गुरुवारी लक्ष्मी व्रत वाचत असताना आपल्या घरातील लक्ष्मी निघून जावी यासारखं दुर्दैव नाही बरं का. ज्याच्या घरामध्ये असं घडलं त्यांना दुःखाची तीव्रता कळते, त्या दुःखाची वेदना त्यांना कळते. बाकीच्यांना वेदना कळेलच असं सांगता येत नाही. ज्यांच्या घरातली लक्ष्मी गेली त्यांच्या घरातलं लक्ष्मी व्रत संपलं. आणि म्हणून ज्यांच्या घरातली लक्ष्मी गेली त्यांच्या दुःखामध्ये आपण सामील होऊन तो शोक आपल्याला सुद्धा साजरा करता येतोय का हे आपण पाहायचं. अवघा महाराष्ट्र, अवघा देश लक्ष्मीव्रत साजरा करीत असताना या घरातील लक्ष्मी निघून जावी यासारखं दुर्दैव नाही. आणि म्हणून समजून घ्या, या कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सामील आहोत. आणि सौ प्रियंका यांना खऱ्या अर्थानं मुक्ती मिळावी, मोक्ष मिळावा यासाठीच या कीर्तनाचं नियोजन आहे. आजचं कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं कीर्तन नसतं. आजचं कीर्तन म्हणजे हसण्यावारी नेण्याचं कीर्तन नसतं. तर आजचं कीर्तन म्हणजे वेदना आणि दुःख समजून घेण्याचं कीर्तन असतं.
आजच्या दिवशी त्या कुटुंबामध्ये जे दुःख असतं, असं कीर्तन म्हणजे देवाला केलेली प्रार्थना असते, देवाला केलेली विनंती असते की हे देवा, आज आमच्यातून आलेला जीव, त्या जीवाला तू आत्मशांती दे, या जीवाला चिरशांती दे, या जीवाला तुझ्या पायाशी स्थान दे. हे देवा, या जीवाला स्वलोकता, समीपता, सायुज्यता, चारी प्रकारच्या मुक्ती दे. हे देवा, तुझ्या चरण कमलावर या जीवाला स्थान दे. हे देवा, हे दीनानाथा, हे अच्युता अनंत आनंद घना, हे परमेश्वरा परमात्म्या, तू दयाळू आहेस, कृपाळू आहेस, आणि आमच्यातून आलेल्या जीवाला आजच्या दिवसाला तुझ्या पायावर स्थान दे. पुनरपि जननम पुनरपि मरणम या रहाड गाड्यातून त्याची सुटका कर, आणि पुन्हा 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 जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरण, या दुःखातून या जीवाची सुटका कर, अशी प्रार्थना. नित्य भावे मनवणे जीव घ्याला आणि शरण गेला. एखाद्या स्टँडवर खेळाच्या सालीवर घसरून पडला, फजिती होते. बसमध्ये चढावं, तिकीट काढण्याचा प्रयत्न करावा आणि खिशातलं पाकिट पडलेलं आहे, बसमध्ये फजिती होते. बरं का, जगातल्या अनेक फजिती आपण पाहिल्या, अनुभवल्या असतील, पण परत परत जन्माला यावं आणि परत परत मरावं यासारखी फजिती नाही भेटत. आणि या फजितीतून बाजूला होण्यासाठी माणसाने प्रयत्न केला पाहिजे. माणसं नेमकं या फजितीला विसरतात, माणसं नेमकं ह्या देवाला विसरतात, आणि विसरले तया थोर झाले. जन्माला आलाय त्याने परमेश्वराचं स्मरण केलं पाहिजे, आणि परमेश्वराचं स्मरण करून त्याचं चिंतन करून
त्याला सांगितलं पाहिजे की हे देवा, अरे माझ्या लाडक्या देवा, दयाधना, कृपाळवा, दीनानाथा, विश्वनाथा, माझा उद्धार कर, माझा उद्धार कर. पुसावेसे हेची वाटे, जो जो भेटेल त्यास. प्रत्येकाला विचारावंसं वाटतं की देव मला भेटेल का, आणि देव भेटल्यानंतर मी काय करेल. तर देवाला सांगेल, देवा माझा उद्धार कर, देवा माझा उद्धार कर, मला यातून मुक्त कर, मोक्ष दे मला, तुझ्या पायाशी स्थान दे. आणि म्हणून आजचं कीर्तन ही एक प्रार्थना असते बरं का, भगवंताकडे प्रार्थना असते. तो अखिल ब्रह्मांड पोटनायक आजच्या दिवशी या जीवाकडून, त्याच्या नातेवाईकाकडून, इष्ट आप्तेष्ट सगळे स्वैरे गणगोठ यांच्याकडून एकच अपेक्षा ठेवून असतो की ह्या जीवासाठी कोणीतरी टाहो पडतंय, ह्या जीवासाठी कोणीतरी आक्रोश करतंय, ह्या जीवासाठी कोणीतरी दयाची याचना करतंय, ह्या जीवासाठी कोणीतरी कृपेची याचना करतंय. म्हणून भगवंत वाट पाहत असतो. आणि या मंडपामध्ये आपण बसल्यानंतर एकच अपेक्षा ठेवायची की हा जो जीव आपल्यातून निघून गेलाय, त्या जीवाला आत्मशांती लाभण्यासाठी या कीर्तनामध्ये आपण समरस झालं पाहिजे. जेव्हा जेव्हा भगवंताचं नामचिंतन होतं तेव्हा तेव्हा भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि भगवंतापाशी आपला जीव, आपलं सत्व, आपलं पुण्य जामीन ठेवून त्या भगवंताला सांगतात, आम्ही जामीन आहोत, पण या जीवाचा उद्धार कर. त्या जामीन ठेवणाऱ्या साधू संतांचं सुद्धा भजन आपण केलं पाहिजे. सहज एखादी केस वकिलाकडे असावी, नुसतं तारीख विचारायला गेलं तरी आपण वकिलाला 500 रुपये देऊन येतो की नाही. काही नसू द्या त्या दिवशी, काहीही नसू द्या बरं का, वकिलाला 500 रुपये आणि वकिलाच्या हातच्या खाली काम करणाऱ्याला 100 रुपये देऊन आपण येतो बरं का. काहीच काम नसतं. मग आज देवापुढे जामीन राहणाऱ्या साधू संतांचं भजन आपण केलं तर ते साधू संत सुद्धा स्वतः जामीन राहून भगवंताला ठणकावून सांगू शकतात की देवा, अरे या जीवाने मुक्त होण्यासाठी, पुण्य मिळवण्यासाठी प्रचंड पुण्य केलं आहे, भजन केलेलं आहे, तू विसरला की काय. साधू संतांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. या जन्मामध्ये येऊन भगवंताला न विसरता तुम्ही जर देवाचं भजन चिंतन केलं तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवाला मोक्ष मुक्ती मिळते. हे आपलं हित आहे बरं का, हे आपलं खरं हित आहे. याच्यापेक्षा वेगळं हित होऊ शकत नाही. तुम्ही परमार्थात राहणं, साधू संतांचं नामस्मरण करणं, देवाचं नामस्मरण करणं, हेच आपलं हित आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. देवाचं चरण ज्यामुळे जोडलं जातं, मिळतं, तो खरा परमार्थ आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मुक्त व्हायचं असेल तर देवाचं चिंतन करा. आपल्या कुटुंबातून सौभाग्यवती प्रियंकाताई गेल्या. खर तर मृत्यू प्रत्येकाला आहे. इथं टाळकरी आहेत ते पण मरणार आहेत. मी शेवटी नंबर लावतो. आणि मी जरी असं म्हटलं की मी शेवटी जाणार आहे तरी कोणाच्या आधी जाईल सांगता येत.
कोणाच्या आधी जाईल सांगता येत नाही. मृत्यू कोणाच्या हातात नाही. कोणी म्हणेल की 2024 मतदान केल्यावर जाणार, अजिबात नाही. इलेक्शनचा फॉर्म भरण्याच्या आधी सुद्धा आपला फॉर्म स्वर्गामध्ये भरला जाईल सांगता येत नाही. सरपंचकीची खुर्ची गावातली मिळण्याच्या आधी स्वर्गातलं सिंहासन आपल्याला मिळणार की नाही मिळणार हे सुद्धा सांगता येत नाही. पाण्याचा बुडबुडा ज्याप्रमाणे कधी फुटेल सांगता येत नाही, तसं आपलं जीवन कधी संपेल हे सांगता येत नाही. म्हणून त्वरा करा, तातडी करा आणि जेवढा वेग धारण करता येईल तेवढा वेग धारण करून खऱ्या अर्थाने परमार्थ करा. आपण कधी जाऊ सांगता येत नाही. आज सौ प्रियंकाताई गेल्या. एखादा मनुष्य जातो त्यावेळेस घरामध्ये काय होणे पण येतं हे ज्याचे त्याला ठाऊक आहे का, ज्याचं त्याला ठाऊक. दुःख अशी गोष्ट आहे की ज्याची जाणीव प्रत्येकालाच होते असं नाही बरं का, फक्त आपली आपल्याला होते. प्रियंकाताई गेल्यामुळं या कुटुंबावर काय संकटाची मालिका कोसळली. रोजचं जीवन कसं बदली झालं, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काय बदल झाला हे त्या कुटुंबाला नाही. पतीला 5 वाजता कामावर यावं आणि अंगणामधून हाक मारावी, अगं प्रियंका पाणी आण. 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं झाली तरी प्रियंका पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली नाही. त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं आपली प्रियंका जाऊन 2 दिवस झाला, महिना झाला. जिच्या शिवाय आपल्याला पाण्याचा तांब्या मिळत नव्हता, ताटामध्ये भाकरी मिळत नव्हती, तो आज जीव क्षणभर थबकतो आणि विचार करतो, अरे जिला हाक मारली ती आपल्याला सोडून गेलेली काही दिवस होऊन गेले. आपल्या मनातली आठवण संपली नाही, आपल्या मुखातलं तिचं नाव अजून गेलं नाही. मुलं यावीत शाळेत, खांद्यावरचं दप्तर खाली टाकावं आणि टाहो फोडावा. आई, शाळेत ना आलो आम्ही. आई आई आणि मग मुलांच्या लक्षात येतं, अरे ज्या आईला आपण हाक मारली ती आई 8 दिवस झाले निघून. तिची नजर आकाशातून आपल्याकडे असली पण तिचा हात आपल्या पाठीवर आज नाही. जी आई रोज अंगणात येऊन आपल्या खांद्यावरचं दप्तर सहज काढून घ्यायची, अंगावरचं शर्ट काढायचे, अंगावरचे कपडे काढून हात पाय धुवून दुसरे कपडे घालून काहीतरी खायला द्यायची, ती आई आज नाही. वाईट वाटते जीवाला, त्या लेकराला. मनातल्या मनात ते टाहो फोडतं, आई आई तू आज असते तर हे होऊन आम्हाला बघवता आलं नसतं, सावलीमध्ये आम्ही राहिलो असतो. त्या आईचं मोठेपण त्या लेकराला कळत. एखादी शेजारची बाई येते, अंगणात उभा राहते, म्हणते ताई पाठीवर साखर द्या बघू, पाहुणे आले. मग तिच्या लक्षात येतं
ही ताई निघून गेलेले 8 दिवस झाले. जिच्याकडून आपण हक्काने साखर दिली, जिला आपण हक्काने वाटीभर भाजी दिली, जिच्या बरोबर आपण आपल्या आठवणी सांगितल्या, ही ताई आज आपल्याला सोडून गेलेले 8 दिवस झाले. दिवस जातो, आठवडा जातो, महिना जातो, वर्ष जात, पण माणसाच्या मनामध्ये असणाऱ्या आठवणी संपत नाहीत. एखाद्या वारुळातून मुंग्याचं जसं मोहळ बाहेर पडावं आणि त्या वारुळावर त्या पसरलेल्या मुंग्या दिसाव्या, तेवढ्या प्रकारच्या आठवणी आज आपल्या हृदयामध्ये रेंगाळत असतात आणि त्या दिवशी आपलं हृदय टाहो फोडत असतं. आई वयस्कर स्त्री मुळातच नात्याने समृद्ध असते. कोणाची तरी लेक असते, कोणाची तरी बहीण असते, कोणाची तरी पत्नी असते, कोणाची तरी आई असते, कोणाची तरी आजी असते, कोणाची तरी मैत्रीण असते, कोणाची तरी वंश असते, कोणाची तरी भावजय असते. अनेक नात्याने समृद्ध असणारी ही स्त्री एका घराचं चैतन्य असतं, एका घराचं मांगल्य असतं. आणि तीच स्त्री जेव्हा त्या घरातून निघून जाते, त्यावेळेस त्या घरावर जणू 12 अमावस्येचा काळोख पसरतो आणि त्या घरावर एवढा अमावस्येचा काळोख पसरलेला असताना तो दुःखाचा दिवस त्या कुटुंबाला सातत्याने भोगावा लागतो. पण हे दुःख प्रत्येकाला कळतच असं नाही, प्रत्येकाला कळतच असं नाही. आणि म्हणून त्या दुःखामध्ये सामील व्हावं म्हणून आपण मेल्यानंतर सुद्धा 16 प्रकारचे संस्कार आयोजित केले. मेलो त्या दिवशी दहन, 3ऱ्या दिवशी सावर्ण, 10व्या दिवशी 10वा, 13व्या दिवशी 13वा, मासिकाला मासिक, 12 मासिक आणि शेवटी वर्ष श्राद्ध. किमान वर्षाचे 365 दिवस तरी या व्यक्तीची आठवण आपल्या घरातल्या प्रत्येकाला यावी म्हणून हे सगळं घडतं. माणसाचं जीवन इतकं गोड आहे आणि माणसाच्या एवढ्या गोड जीवनामध्ये त्याला त्याच्या हिताची गोष्ट कळत पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय ज्याने आपलं हित साध्य केलं त्याला आणि विशेषतः त्याच्या आई वडिलांना धन्यवाद देतात. अभंगाचं पहिले आपलं हित लक्षात घ्यावं. हित 2 प्रकारचं असतं, हित संसारातलं हित आणि परमार्थातलं हित. संसारातलं हित म्हणजे आपण रोज 4 पैसे कमवले पाहिजेत, कुटुंब काबीला चालवला पाहिजे.
हे संसारातलं हित आहे. रात्रीच्या 2 वाजता लाईट आली तर ताडकन उठून हातात बॅटरी घेऊन रानामध्ये जाऊन मकेला पाणी दिलं पाहिजे, उसाला पाणी दिलं पाहिजे. हे संसारातलं हित आहे. पण संसारातल्या हितापेक्षाही परमार्थाच्या हिताला जास्त किंमत आहे बरं का. मनुष्याच्या जन्माला येऊन प्रत्येकाने देवाची आठवण काढावी. मनुष्याच्या जन्माला येऊन प्रत्येकाने साधू संतांची सेवा करावी. आपल्या महाराष्ट्राचं नव्हे, भारताचं नव्हे, तर जगामध्ये आश्चर्य असणारी वारी करावी. हे परमार्थाचं हित आहे बरं का. परमार्थाच्या दृष्टिकोनातून हित. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालावी. पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. आळंदीच्या माऊलीचं दर्शन घ्यावं. देहूच्या तुकोबरायांच्या चरणावर डोकं ठेवून त्यांना सांगावं, तुकोबराया आमच्यावर कृपा करा, आमच्यावर कृपा करा. परमार्थाच्या मार्गावर आम्हाला राहू द्या. साधू संतांची सेवा करा. तहानलेल्याला पाणी द्यावं, भोकेलेल्याला अन्न द्यावं, उघड्या नागड्या लोकांना वस्त्र द्यावं, शिकत असलेल्या मुलांना पाटी पेन्सिल वही द्यावी. परमार्थ आहे. हा परमार्थ तुम्हाला करता आला पाहिजे. जेवढी जुनी झोपडीतली घरं होती तेवढ्यांना हे जमत होतं. आता बंगल्याच्या बाहेर पाटी लिहिले, कुत्र्यापासून सावधान. कुत्र्याच्या गेटवरच त्या बंगल्याच्या गेटवर कुत्रा आहे का बंगल्यामध्ये कुत्रा हे माणसाला कळत नाही. जितका बंगला मोठा तेवढे पाहुणे मित्र मंडळी कमी बघा. जितकी झोपडी लहान तितके पाहुणे मित्र मंडळी जास्त. झोपडीतला मनुष्य कोणात चहा देतो, पण कपात ओसांडून बशीमध्ये सुद्धा पडलेला असतो तेवढा चहा देतो. बंगल्यातला चहा म्हणजे बंगल्यासारखा छोटासा असतो, वाकून बघावं लागतं कपात हाय कुठे. झोपडीतली बाई म्हणते, तात्या तुम्ही आलाय तर आता जेवून जा. तात्या म्हणतो, नको नको, काय नको, पोटाला भूक लागली असेल. 11 11:30 वाजल्या. आता इथनं कधी तुम्हाला एसटी भेटायची, कधी घरी जायचा. बघू बघू पिशवीत तर काहीच नाही, भाकरी नाही, कांदा नाही, काय नाही. नाही नाही तात्या, ताट वाढले, जेवून जा. भाकरी आहे, जवसाची चटणी आहे, थोडस वांग्याचं कालवण केले. तात्या जेवून जा. तात्या हैराण होतो. तात्या पटकन मांडी घालून बसतो आणि तात्याला भाकरी वाढली जाते. तात्या काला कुसकरतो आणि खातो, मग निवांत पैकी जातो बरं का. बंगल्यातली आत्या बाई म्हणते, जेवायचंय का ह्याच्या पोटात भूक लागलेली असते तरी ते म्हणते नको आता. आणि ती एकदाच विचारते, म्हणते बरं ठीक आहे असू दे. मग 11:30ची गाडी चौकात नाही म्हणजे परमार्थ कळला पाहिजे. परमार्थ कळला पाहिजे. साधू संतांची सेवा, मनुष्य मात्राची सेवा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गाडगे भरून चिमणीसाठी ठेवलेलं पाणी हे सुद्धा परमार्थ आहे. हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 4 दाणे अंगणात टाकणं ही सुद्धा सेवाच आहे. हे ज्यांना कळतं ते आपलं हित करून घेतात आणि ज्यांना हे कळतं तुकोबाराय म्हणतात, धन्य माता पिता तयाचे. ज्यांना हे कळतं त्यांचे आईबाप श्रेष्ठ आहेत. आई बापाला धन्यता देणारी ही संस्कृती आहे. सद्गुरूला धन्यता देणारी ही संस्कृती आहे. आणि म्हणून या संस्कृतीमध्ये जे लोक स्वतःच हित साध्य करतात, आपल्या हिताचा विचार करतात, त्यांना धन्यता आहे. नाहीतर प्रपंच आणि परपंच तर कावळे सुद्धा करतात. कावळ्यांना सुद्धा पिलं होतात, कावळे सुद्धा घरट बांधतात, कावळे सुद्धा खायला गोळा करून आपल्या पिलांच्या चोचीमध्ये देतात. मग त्या कावळ्यामध्ये आणि तुमच्या माशामध्ये फरक काय?
तर आपल्याला परमार्थ करता येतो, कावळ्याला परमार्थ करता येत नाही बरं का. आणि म्हणून लक्षात ठेवा, एवढंच नव्हे तर माणसापेक्षा सुद्धा ज्ञानोपराय कावळ्याला श्रेष्ठत्व देतात. माणसाला त्यांनी विचारलं नाही की माझा भगवंत येईल का, त्यांनी कावळ्याला विचारलं, पहिलं तो गे काळो कोपता आहे, शकोन गे माये सांगत आहे, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मळवीन पाऊ, पाहुणे पंढरी राहू घरात घरात येत. कावळ्याला विचारलं, कावळ्याला विचारलं. लक्षात ठेवा, माणसाला विचारलं नाही, कारण माणसाला देवाचं कळत नाही. म्हणून जो हित करतो तो हित करणारा खऱ्या अर्थाने आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करतो. ज्याच्या आईवडिलांचं नाव मोठं आहे तो खरा साधू संत असतो बरं का. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, अशा स्वतःच्या हिताचा विचार करणारी मुलं आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या कुटुंबात जन्माला यावीत. अभंगाचं दुसरं शरण. कोणी कन्या पुत्र अशी मुलं आपल्या कुटुंबामध्ये जन्माला यावी, अशी कन्या आणि असा पुत्र आपल्या कुटुंबामध्ये जन्माला यावा. कुणी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीक वाटेल. देवाला आवडणारी मुलं आपल्या कुटुंबामध्ये जन्माला यावी. पण आपण नेमकं देवापासून दूर नेतो, नेमकं देवापासून आपल्या कुटुंबाला दूर नेतो, आपल्या मुलांना दूर नेतो. सोपं नाही, लक्षात ठेवा. अशी मुलं आपल्या कुटुंबामध्ये जन्माला यावी. विद्वान लोकांचा, ब्राह्मणांचा जथाच्या जथा बसलेला आहे. आणि विठ्ठलपंत काकुळतीला येऊन त्यांच्या पुढे आपलं म्हणणं मांडतात की मी चूक केली, मी चूक केली, मी संसारातून परमार्थात आलो, संन्यास घेतला आणि संन्यास घेऊन परत पुन्हा संसार केला. माझ्या पोटी 4 मुले जन्माला आली. हे ब्राह्मण वृंदांनो, हे विद्वान सज्जनांनो, माझी चूक माझ्या पत्रात झाला. मी जिवंत असताना ह्या बहिष्कृत्याची मुलं, मी जिवंत असताना संन्यासाची मुलं, म्हणून त्यांना हिणवू नका. त्यांना संसारामध्ये येऊ द्या, त्यांना गावामध्ये येऊ द्या, त्यांना तुमच्यामध्ये येऊ द्या. विठ्ठलपंत काकुळतीला येऊन सांगतात, ब्राह्मण वर्ग, सज्जन लोक, ज्ञानी लोक, ज्याने वेद शास्त्र पुराण यांचा अभ्यास केला होता, ते लोक त्या विठ्ठलपंतांना म्हणतात आहे, दूर हो, अजिबात जवळ येऊ नकोस. प्रपंचात असताना संन्यास स्वीकारला आणि संन्यासात असताना प्रपंच स्वीकारला, तेव्हा तुला कळत नव्हतं का? आणि 4 मुलं जन्माला घालून बसलास, त्या मुलांना भोगू दे तुझं पाप, त्या मुलांना सोसू दे तुझं पाप. विठ्ठलपंतांना हे ब्रह्मवृंद सांगतात आहे. शेवटी विठ्ठलपंत काकुळतीला आल्याने म्हणाले, काहीतरी करा, काहीतरी करा, दया करा, आमच्यावर दया करा, आमच्या मस्तकावर तुमचा अभय हस्त ठेवा, काहीतरी करा. वेदात पहा, शास्त्रात पहा, पुराणात पहा, कुठेतरी काहीतरी लिहिलं असेल, त्याचा विचार करा. माझा 8 वर्षाचा, 6 वर्षाचा, 4 वर्षाचा मुलगा
2 वर्षाची मुलगी, काय त्यांच्या मनावर परिणाम होत असेल तुम्हीच ओळखा आणि सांगा सांगा सांगा. त्या ब्रह्मवृंदाच्या सभेमध्ये कोणीतरी तोडगा काढला आणि सांगितलं, विठ्ठलपंत तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घेता आलं तर पहा. तुमची पत्नी रुक्मिणी आणि तुम्ही इंद्रायणीच्या भर डोहामध्ये उडी टाकून आत्महत्या करा, देहांत प्रायश्चित्त घ्या आणि मग तुमच्या मुलांना इथला समाज स्वीकारेल, त्यांच्यावरचा बहिष्कार बाजूला करेल. आणि बाजूला करेल असं म्हटल्याबरोबर विठ्ठलपंतांनी मनातल्या मनात ठरवलं, साधू सज्जन हो, ब्रह्मवृंदा हो, अहो आमचा जीव आम्ही इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकून देतो, मरून जातो, पण आमची 4 मुलं या समाजामध्ये घ्या, त्यांच्यावरचा बहिष्कार काढा. विठ्ठलपंतांनी त्यांचे शब्द प्रमाण मानले. आल्या पावली माघारी फिरले. सायंकाळची वेळ होती, 6-7 वाजलेले होते. अंधार पडत चाललेला होता आणि ह्या अंधारामध्ये रुक्मिणी माता चुलीला जाळ लावून आपल्या 4 मुलांसाठी, आपल्या पतीसाठी, आपल्या कुटुंबासाठी भाकऱ्या करत होती. टोपल्यामध्ये एखादी दुसरी भाकरी झाल्याबरोबर तिची नजर त्याच रस्त्याकडे जायची. एवढीशी भाकरी टाकता टाकता ती त्या रस्त्याकडे पाहायची आणि त्याच वेळेस तिला 4-2 भाकऱ्या टाकलेल्या असताना त्याच रस्त्यावरून एक आकृती लगबगीने चालत येताना दिसली आणि आल्याबरोबर तिने टाळकन उठले. हाताचं पीठ लगबगीने त्या पाण्यामध्ये धुतलं आणि त्याच पाण्यामध्ये लगेच आपले हात धुवून तेच हात आपल्या पदराला बसून लगबगीने उठून त्या सावलीकडे निघाले आणि त्या ठिकाणी आलेल्या विठ्ठलपंतांना विचारलं, का हो, सांगितलं का साधू संचलनाने काहीतरी उपाय? काय सांगितलं? विठ्ठलपंतांनी खाली जमिनीकडे पाहिलं, स्वतःच्या पायाच्या अंगठ्याकडे पाहिलं, रुक्मिणी मातेच्या चेहऱ्याकडे पाहिलं, तिच्या भरलेल्या पदराकडे पाहिलं, तिच्या भरलेल्या हाताकडे पाहिलं आणि त्याच रुक्मिणी मातेला विठ्ठलपंत म्हणतात, अगं त्या ब्रह्मवृंदाने, त्या ब्राह्मणाने आपल्याला सांगितले, इंद्रायणीच्या डोहामध्ये, भर डोहामध्ये उडी टाका, प्राणांत देहांत शिक्षा घ्या, आत्महत्या करा, मग तुमची 4ही मुलं आम्ही समाज मान्य करू, त्यांना घेऊ. आई वडिलांचं काहीच. 8 वर्षाची मुलं, 6 वर्षाचं मूल, 4 वर्षाचं मूल, त्यांची हाल अपेष्टा ह्या जीवाने पाहिली होती. त्याने विचार केला, अरे आपल्या मेल्यामुळं, आपल्या जाण्यामुळं जर ह्या मुलांचं कोण कौतुक समाज करणार असेल, समाज त्यांना आपल्या झोळीमध्ये घेणार असेल, समाज त्यांना आपल्या मांडीवर बसवणार असेल, समाज त्यांना आपल्या गळ्याशी लावणार असेल, तर आपण केलेलं काय वाईट आहे. आणि म्हणून विठ्ठलपंताने आणि रुक्मिणी मातेने त्या क्षणी तिथल्या तिथं ठरवलं, आता जायचं आणि इंद्रायणीमध्ये उडी टाकून जीव द्यायचा आणि ठरलं. पण रुक्मिणी मातेनं त्या टोपल्याकडे पाहिलं, 4 भाकरी तर करून ठेवले, माझी 4 मुले ही 4 भाकरी खातील आणि निवांतपणे झोपते. आईला स्वयंपाकला जुनं काय उशीर झाला म्हणून त्या दिवशी निवृत्तीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज सोपान देवाने एवढीशी लहान जी मोक्ताई त्या दिवशी लवकरच झोपली होती. आई रुक्मिणी त्यांच्या जवळ आली. निवृत्तीनाथांच्या केसामधून हात फिरवला, बाबा निवृत्ती, केवढं वय तुझं, 8 वर्षाचं वय तुझं, आणि तुम्हा भावंडांना सोडून मी चालले रे झाले. हे निवृत्तीनाथा, उद्यापासून तू माऊलीचा बाप, माझ्या सोपानाचा बाप, माझ्या मुक्ताईचा बाप म्हणून तुला काम करायचंय. अरे बाप गेला असताना तर तू बाप झाला असता, पण आज आई आणि बाप दोघे निघून चाललेले असताना या कुटुंबाच्या आई आणि बाप होण्याचं
काम तुला करावं लागणार आहे. आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. माऊलीकडे आली. माऊलीच्या डोक्यावरून हात फिरवला. 6 वर्षाचं लेकरू झोपेत असताना आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. आणि मग तिच्या लक्षात येतं ही 4 मुलं आजपासून खऱ्या अर्थाने अनाथ होती. अरे ज्याची आई गेली त्याने मोठ्याने टाहूदर फोडला नाही करून, तर इथल्या प्राण्यांना सुद्धा दया येते, पशु पक्ष्यांना सुद्धा दया येते. माणसाच्या हृदयाचा पादर फुटेल या शंकाने सोपानाच्या तोंडावरून हात फिरवला आणि रुक्मिणी मातेचा हात आता त्या छोट्या मुक्ताईच्या गालावरून फिरवला. 2 वर्षाचं लेकरू, 2 वर्षाचं नुकतंच बोल चालू लागलेलं लेकरू, ज्याला काहीच कळत नसेल असं 2 वर्षाचं लेकरू. आईचा हात जसा मुक्ताईच्या चेहऱ्यावर गेला तसा रुक्मिणी मातेचा हांबरडा फुटला. दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या. हृदयाचं पाणी पाणी झालं, काळीज फुटलं. आणि आई एका लेकीवर किती प्रेम करू शकते, एक लेक त्या कुटुंबाचा किती मोठा आधार असू शकते, हे रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं. आणि रुक्मिणी मातेनं त्याच मुक्ताईला सांगायला सुरुवात केली, मुक्ता तुझ्या पदरामध्ये 3 मुलं सोडून मी जातो. आई म्हणून जगण्यास मी लायक राहिली नाही, पण मी जाताना हा सगळा मातृत्वाचा भार मी तुझ्यावर टाकते. 2 वर्षाच्या लेकराने या 3 भावंडांना कसं सांभाळायचं, कशी ओळखायची ताण, कशी ओळखायची भूक, कशी ओळखायची झोप, आणि या 3 भावंडाचा कसा सांभाळ करायचा. रुक्मिणी माता त्या मुक्ताईच्या चेहऱ्यावरून हात फिरवता फिरवता काळीज पिळवून टाकेल एवढी सद्गत होऊन त्या मुक्ताईला मनातल्या मनात बोलत होते, मुक्ता मी तुझ्या फार मोठा अन्याय करते. एवढी शिकलो, परकरात लिहितो, पोलक्यात लिहितो. आणि अशा मुक्ताईनं या 3 भावंडाचा सांभाळ करावा. मुक्ताई एका अंगावर झाली, तिचा उजवा हात रुक्मिणी मातेच्या मांडीवर पडला आणि त्या एवढ्या लेकरानं घट्ट अशी त्या रुक्मिणी मातेची मांडी धरली. जणू काही तिला समजलं माझी आई आता निघाले, मारायसाठी निघाले. तिला कळायला लागले की घट्ट असं मांडीला धरलं आणि मांडीला धरल्याबरोबर त्या मुक्ताईनं घट्ट असं गेलं धरलं. रुक्मिणी मातेला तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला सांगितलं छान होता. हळूच हात काढला, थोडीशी बाजूला झाली आणि थोडीशी बाजूला होऊन तिनं काय झाड दिसणे उठले आणि उठून विठ्ठल पंतांना म्हटले चला. आणि दोघांची 4 पावलं तड 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 इंद्रायणीच्या दिशेने निघाली. आणि इंद्रायणीच्या दिशेने निघाले असताना रात्रीच्या भर अंधारामध्ये रुक्मिणी मातेला आणि विठ्ठल पंतांना इंद्रायणीच्या नदीमध्ये, इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारली, जीव दिला, देहांत प्रायश्चित्य घेतलं. तुम्हाला सांगतो, पुढे जाऊन मुक्ताईनं, पुढे जाऊन माऊलीनं, पुढे जाऊन निवृत्तीनाथाने एवढं कार्य केलं की धन्य माता पिता त्याचे. कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा आनंद वाटला आणि म्हणून असं काम केलं पाहिजे. हे काम करता करता अजून एक काम करा, अभंगाचं 3रं